नमस्कार. मी उज्ज्वला सबनवीस. आमच्या अर्थगर्भ पॉडकास्टवर आपलं स्वागत करते. आज मी आपल्याला अशी एक कथा ऐकवणार आहे, एका छोट्याशा मुलाला पडलेल्या प्रश्नांची आणि त्याच्या आईने त्याच्यावर उत्तर शोधून काढल्याची. कथेचं नाव आजी. लेखिका उज्ज्वला सबनवीस. अभिवाचन उज्ज्वला सबनवीस. आई, आजी म्हणजे काय गं? वरुणचा हा प्रश्न ऐकून भाजी निवडता निवडता सुषमाने एकदम दचकून वर बघितले. सांग ना, आजी म्हणजे कोण? काय, कोणाला आजी म्हणतात? कशी दिसते? वरुण तिचा 4 वर्षाचा मुलगा निरागसपणे विचारत होता, कारण आजी हा शब्द त्याने फारसा ऐकलाच नव्हता. का रे बाळा, असा प्रश्न विचारलास तू? सुषमाने काळजीने विचारलं. अगं, आमच्या स्कूलमध्ये या सॅटर्डेला ग्रँडपॅरेंट्स डे आहे. टीचरने सांगितलंय की आपल्या ग्रँडपॅरेंट्सला घेऊन या. स्वरा म्हणाली, तिची आजी नक्की येईल. मग माझी आजी? आणि सांग ना, आजी म्हणजे कोण? वरुण उत्सुकतेने विचारत होता. सुषमाने भाजी निवडणं थांबवलं आणि वरुणला जवळ घेतलं. त्याच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते. सुषमाला उत्तर देणं भाग होतं. अरे, आजी म्हणजे घराचा आधार. खूप छान असते बरं का ती. वाटोळ्या चेहऱ्याची, कपाळावर मोठी टिकली लावणारी, स्निग्ध डोळ्यांची आणि सुट्टी लागून नातवंडांची फौज कधी आपल्या घरी येते याची वाट बघणारी. सगळे जमले की आजोबांना हुकूम सोडणारी. जा, बाजारात जाऊन आंबे घेऊन या. लेकरं आली आहे, आंब्याचा रस करायचा आहे. आणि वरुण बरं का, संध्याकाळी छान छान गोष्टी सांगणारी. सुट्टी संपवून नातू निघाले की पुढच्या वर्षी नक्की या बरं का लेकरांनो, असे म्हणत हळूच डोळे पुसणारी आणि आपले मऊसूत हात चेहऱ्यावर फिरवत निरोप घेणारी. अशी खूप सुंदर असते रे आजी, सुषमा अगदी भारावून बोलवत होती. मग आजीला बोलवायचे ना माझ्या ग्रँडपॅरेंट्स डेला? वरुण हरखून म्हणाला. हो हो, बोलाव की, सुषमा तंद्रीतच बोलली. ती अजूनही आजीच्या कल्पनाचित्रातच होती. खुश होऊन वरुण खेळायला पळाला आणि सुषमा वास्तवात आली. हे काय कबूल करून बसले मी? आणि आजीचं इतकं सुंदर कल्पनाचित्र कसं काय रंगवलं मी? याचं तिला आश्चर्यच वाटलं. आजी आजोबा, आई बाबा हे नाते सुषमाला कुठे खरं माहीत होते. सुषमा एका अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली होती. मनोज तिचा नवरा, तोही तिथेच मोठा झाला. त्याला नोकरी लागल्यावर अनाथाश्रमातल्या ताईंनी पुढाकार घेऊन त्यांचं लग्न लावून दिलं आणि त्या दोघांना त्यांचं हक्काचं घर मिळालं. वरुणच्या जन्माने तर त्यांचं जीवन अजूनच फुललं. जे आपल्याला नाही मिळालं ते वरुणला द्यायचंच, हा त्यांनी जणू पणच केला होता. कारण वरुणमुळे आपला संसार परिपूर्ण आहे असं सुषमाला वाटायचं. पण आज वरुणने आजीची कमी आहे हे जाणवून दिल्यावर तिला कळले की आपल्या संसारात एक जागा अजून रिकामी आहे, ती म्हणजे आजीची. वरुणचे सगळे हट्ट आपण पुरवू, पण हा जगावेगळा हट्ट कसा काय पूर्ण होणार? सुषमाला अस्वस्थता आली. मनोज संध्याकाळी घरी आला. वरुण आनंदात होता. माझी आजी येणार, माझी आजी येणार, असं तो नाचत होता. सुषमाने मनोजला सगळं सांगितलं. आपल्या लाडक्या लेकाचा हा हट्ट कसा पुरवावा हेच त्यांना कळत नव्हतं. नाही म्हटलं तरी सुषमाला पण ओढ वाटतच होती आजीची. आता अनाथाश्रमातल्या ताई नव्हत्या, नाहीतर त्यांना आजी बनवलं असतं. विचार करूनच डोकं शिणून गेलं. सुषमाच्या डोक्यात एकदम एक कल्पना आली आणि तिचे डोळे चमकले. आपण वृद्धाश्रमातून एक आजी कायम आपल्या घरी राहायला आणली तर? आजींना घर मिळेल, वरुणला आजी मिळेल आणि आम्हा दोघांना आई मिळेल. तिने हा विचार मनोजला सांगितला. त्यालाही तो खूप पटला. तो हरकून गेला आणि ते तिघे एका वृद्धाश्रमात गेले सुद्धा. तिथल्या संचालकांशी बोलले. ते म्हणाले, तुमच्या सुदैवानं 6 महिन्यांपूर्वीच एक आजी इथे आले आहेत. एका ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मुलगा, सून, नातू तिघेही गेले. कोणीतरी नातलगांनी त्यांना इथे आणून सोडलं. त्या हसत नाहीत, बोलत नाही, कोणाकडे बघतसुद्धा नाही.
त्यांच्याशी तुम्ही बोलून बघा. कुटुंबात नेलं तर फरक पडेल त्यांना. ते त्यांना घेऊन गेले आजींच्या खोलीत. आजी वरुणकडे राहायला येतील का, बघूया पुढच्या भागात.